तिवसा तहसील कार्यालयात आज शेतकरी आणि गुरुदेव भक्तांचा संताप उसळल्याचे पाहायला मिळाले। सोयाबीन पीक विम्याचा प्रलंबित परतावा तातडीने मिळावा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी संतप्त आंदोलनकर्त्यांनी थेट तहसीलदाराच्या दालनात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले। प्रशासनाने मात्र आंदोलन स्थगित ठेवण्याचे आवाहन केले आहे। तिवसा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि गुरुदेव भक्तांनी आज तहसील कार्यालयात जोरदार ठिय्या आंदोलन केले। सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे यांनी यापूर्वीच प्रशासनाला निवेदन देत सोयाबीन पीक विम्याचा परतावा तातडीने देण्याची तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान देण्याची मागणी केली होती। या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 5 जून पासून उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता। त्यानंतर आज मोठ्या संख्येने शेतकरी आणि गुरुदेव भक्त तहसील कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी थेट तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाकडे आपली नाराजी व्यक्त केली। आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली असून दुसरीकडे तहसील प्रशासनाने दिलेल्या पत्रात सोयाबीन पीक विमा परताव्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे। तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार पीक विमा परताव्यात संदर्भात संबंधित विमा कंपनीशी सातत्याने पाठपुरावा सुरू असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंदोलन काही काळ स्थगित ठेवण्याचे आवाहन तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांना केले। मात्र शेतकरी आणि गुरुदेव भक्तांच्या मागण्या आता शासन कितपत आणि किती लवकर पूर्ण करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आणि त्या शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत की सोयाबीन विमाधारक शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही, म्हणजे त्यालाही पानं पुसून टाकली आहे त्यांनी, तर तो विमा सुद्धा शेतकऱ्यांना मिळावा ही फक्त एकटी मागणी आपली नाही आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत या मागण्या आहेत आणि तुम्ही सर्व लोकांनी अशा ज्या घटना असतात शेतकऱ्यांच्या विषयी, गावाच्या विषयी, तालुक्याच्या विषयी किंवा एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी जरी असेल त्याच्याविषयी जर असं काही असेल तर त्याच्या पाठीमागं सुद्धा तुमचं आमचं उभं राहण्याचं काम आहे। तेव्हा भारतरत्न पुरस्कार शासनानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना येत्या चालू वर्षामध्ये प्रदान करावा, त्यांनी द्यावा, त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावं आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा सुद्धा विचार करावा। सोयाबीन पीक विमा परतावा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून तिवसामध्ये आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाने आंदोलन स्थगित ठेवण्याचे आवाहन केले असले तरी शेतकरी आणि गुरुदेव भक्त आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे दिसून येत आहे।